अजून भवितव्य आणि भविष्य फार कठीण होणार आहे। हे युद्धाचे परिणाम आज समाजावर, शेतकऱ्यांवर, सामान्य माणसावर किती होतील याचं आपण आकलन करू शकत नाही। तर काळ अस्थिर होत चाललाय आणि जसं जसं भविष्य येईल तसं पाहू आपण। पण विधानसभेच्या बाबतीत मी तुम्हाला अवश्य सांगू शकतो की लोकांच्या मनामध्ये भावना जरी असली तरी सुद्धा भावनेपेक्षा संघटना, भावनेपेक्षा मुख्यमंत्री महोदयांच्या मनात काय आहे हे तेवढंच गरजेचं आहे। मुख्यमंत्री जसा आदेश करतील त्या आदेशाचं पालन आम्ही करणार, हे आमचं निश्चित धोरण आहे। पक्षाने आदेश दिला तर काय परत तोच विषय, अरे बाबा जर तर कसं तुम्ही असं आगले करते, लक्षात घ्या पक्ष मला आदेश देणार नाही। मला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे, संघटनेचे काम करायची जबाबदारी दिलेली आहे। मी केरळ विधानसभेमध्ये प्रभारी आहे। मी परवा आलो, आता मी उद्या परत केरळला चाललोय। आता मला केरळचे आमदार निवडून आणायचे, राहुरीचे आमदार आता निवडून आणण्यासाठी त्यांचं समर्थ आहे।